फोटोशूट साठी बघा मम्मी कुठं कुठं जाते किचन मध्ये। हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आशिषितू व्लॉग्स। आणि आज मी आणि अर्णव निघालोय बाहेर जायला। काल व्लॉग नाही टाकला ना, कारण काल जरा एक म्हणजे म्हटलं हप्त्यातली एक सुट्टी झालीच पाहिजे, कधी कधी प्रायव्हसी पण गरजेची असते ना म्हणून। आणि ये देखो अभी मेरा लड़का ये है दादा जो मुझे कहीं घुमाने लेके जा रहे हैं। दादा आप कहाँ लेके जा रहे हो मुझे? आता मी घेऊन जातो जिथं रस्ता नाही तिथं। ओ भाई क्या बात है, क्या बात है। चल चले वहाँ चाहे रस्ता जहाँ, असं गाणं आहे ना ते, तसं गाणं आठवलं मला। अर्णव काय बात करतोस, चल भाऊ उठ। चला अर्णव आणि निघालो, बघूया आता अर्णव दादा कुठे कुठे फिरवते आपल्याला। आणि रेशन पण घ्यायचं आहे। मला समजला आता रस्ता, अर्णवने मला ग्लोबल सिटीला आणले आणि विरार आणि नालासोपाराच्या मध्ये आपला भाडा है ना, तो रास्ता है। हाँ इतना का रास्ता बाबू मेरे को समझते है बाबू, आप मेरे को फंसा के इधर ही लेके आए ग्लोबल सिटी। हमको पता है आप ग्लोबल सिटी हमारे में लेके जा रहे हो ना। आणि ग्लोबल सिटीला पोहोचलो। मला एरिया खूप आवडतो पर्सनली। एरियात बिल्डिंग एवढ्या छान छान झाल्यात आणि सगळं छान झालं। प्रॉपर असं वाटतं मुंबईत आलो, आणि मुंबईत पण एवढी स्वच्छता नसते एवढी या एरियात असते। त्यांच्या पाण्याची मोठी टाकी तयार झाली, बघ आईला काय दिसतोय एरिया। ग्लोबल सिटीत आल्यावर ब्रेक तो बनता है। अर्णव दादानी मी एक छोटासा ब्रेक घेतलेला, लय मस्त वाटतं एरिया बघा। इतका सुंदर एरियात थांबायची इच्छा कुणाला नाही होणार। यस चले दादा चले। दादा का चेहरा देखो कैसा गुस्सा गुस्सा है हम पे, मम्मी पे। क्यों दादा आप मेरे से गुस्सा क्यों हो? तर अर्णवने मला आणले विरारच्या बंदरावरती। बापरे पाणीच पाणी, बोटीच बोटी, इकडे पण बोटी इकडे पण बोटी, आणि बाकी काहीच नाही। काय एरिया आहे भन्नाट। इथे रील बनवायला लय भारी आहे ना अर्णव। फोटोशूट साठी बघा मम्मी कुठं कुठं जाते किचन मध्ये। जा डायरेक्ट स्विमिंग करून त्या बोटीमध्ये जा। बोटीत बसायचं पण तिथे लय किचन नाही, तू डायरेक्ट त्या बोटीत जा। हा अर्णवाने मी इथून रिटर्न निघालो, इथला फोटोशूट झाला, आता दुसरीकडे जाऊन बघूया। आता आम्ही पुढे आलो, अजून दुसऱ्या जागेवर आलो। हा इथे अर्णवने एक शूटिंग केलेली अर्णवची व्हिडिओची। तिथे चढलेलास ना अर्णव तू? आतवर एकदम एकदम वरती चढलेला आणि तिथं शूट केलेला अर्णवने। इथे आपण गाडी नेऊ शकत होतो आपली, मग आपण गाडी का नाही नेली? कारण का आपण चालूया। चलो मेरा बेटा चाहता है कि मैं चलूं, तो मैं चल रहा हूँ। रेशन पाणी सगळं घेऊन रिटर्न आलो पुन्हा बिल्डिंगकडेच। फिरताना जास्त काय आम्ही ब्लॉग नाही केला, कारण कधी कधी ना सिनरीजचा आनंद पण घ्यायचा असतो। आणि पाठी आमचे साहेब आले, अजून दिसत नाहीत पण आले आले आले। हाय पप्पा, किधर थे आप? ऑफिस खूप कमी दिसता हो आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही। तर भाई घरी आलो, तुम्ही तर पाहिलं तर राणीचे पप्पा बिल्डिंग खालीच भेटले आम्हाला। घरी आलो, फ्रेश झालो, कपडे चेंज केले, आणि आत्ता माझ्या लक्षात आलं, असं बोलता बोलता अर्णव बोलत होता की पप्पांकडे एका कांडीत 12 मेणबत्त्या जाळण्याचं सर्टिफिकेट आहे। तर बघूया आता पण पप्पांना ते जमतंय का। हां तर म्हटलं चल व्लॉग करूया, बरंच झालं। तर पप्पा तुमच्याकडे एका कांडीत 12 मेणबत्त्या जाळण्याचं सर्टिफिकेट आहे ना, मग दाखवा आता करून ते सेम। मी इथं 12 मेणबत्त्या लावते, तुम्ही एका कांडीत जाळून दाखवायच्या काय? हाँ सीरियसली चैलेंज एक्सेप्टेड। देख भाई एक्सेप्ट कर रहे हो, हारोगे तो क्या मिलेगा माहिती है ना? क्या दोगे? हारोगे तो क्या देंगे? हारोगे पप्पा उठून बस जरा। हार पप्पा हारले तर काय देशील?
पप्पा हरले त्यांना करेला. पप्पा तुम्ही हरलात तर अख्खा करेला खावा लागेल. ओके. तर माझ्या नवऱ्याने माझा चॅलेंज एक्सेप्ट केलाय म्हणून मी आता कॅन्डल्सची तयारी करते पटापट आणि मॅच बॉक्सची. पोपट झालेला आहे इकडे 12 तर नाही किती आहेत 9 आहेत 9. तर तुम्हाला गेम इझी करून दिला. हा म्हणजे आम्ही गेम इझी केला. हा ते म्हाताऱ्या लोकांचा जसा क्रिकेट असतो ना छोट्या ग्राउंड मध्ये तसं तुमचा आता ग्राउंड छोटा केला आम्ही. रेडी झालेला आहे. चला 9 कॅन्डल लावलेले आहेत. 1 2 3 4 5 जाळून पण 6 ठेवले आहेत 7 सर्व. 8 9. यस. नहीं क्या है, माचिस वाले ने चीटिंग किया. क्या? पहले का स्टिक बड़ा था, अभी ये स्टिक हा तर मेणबत्ती पण कमी आहे. मेणबत्त्या पण तर कमी आहेत. हा बरोबर बोलला अर्णव. मेणबत्त्या पण तर 9च आहेत ना. ऐसा थोड़ी होता है. हाँ, माँ? ये इसमें कंजूसी की है मैचेस वाले ने. ये सिर्फ मैचेस ने बहुत कंजूसी की है. रेडी 1 2 रेडी स्टेडी गो. असं तर झालं मग. नाही करेक्ट. यू डू इट जितेंद्र, यू डू इट. आय बिलीव्ह यू. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी मगाशीच बोलली होती. मला वाटलं पहिल्या ये कांडे ने धोखा दिया. कॅन्डल नंतर मला वाटलेलं की ते जरा टेक्निक यूज करतात. 5च झाल्या. नहीं, ये इसका चीटिंग है. ये सिप्स वाला ही चीटिंग है. चल परत लास्ट चान्स. काय तुम्हाला चान्स हवाय? ओके. वा 2 3 अरे 3 झाले नाही 4 काठी बोलणार आहे. अरे ये 5 कांडी यावेळी झाला असतं. कांडी धोका देते. 5च पेटतात. पण आता मला राणीच्या पप्पाला बघून हुरूप आलाय. हा, तो मैं सोचा की मैं भी करूंगा. आता मम्मी करेल. आता मम्मीची बारी. मी देतो टाली. कॉम्पिटिशन में मजा आना चाहिए इसलिए मैंने पार्टिसिपेट किया है असं मी सांगते. मला ऍक्च्युली फक्त हे एकटे होते की नाही. ओके तुम्ही लोक पण सबूत आहात. हे एकटे गाणार होते. चल 3 2 1 2 3 गेट सेट गो. यांच्यानी बाचीच नाही झालं. चल 1 चल 2 नाही होणार आहे मम्मीने पण. जरा ताली बोट चटका लागणार आहे आता. चल 6 चल आला चटका. पण मी 8 जळले. You tried so hard and got so far. हा? Very बघूया, good. एका फुक मध्ये सगळ्या गाड्या जळतात का बघूया. फूक मध्ये जळतात का? हा दाखव. देखेंगे हो दाखव. ओ वाव मल्टिपल फूक मारला. नाही तर काय तिने मल्टिपल काय फूक. ए तो आय विन जिंकली. कॉम्पिटिशन मध्ये नसताना पण जिंकली मी. 8 काढ्या झाल्या 8 कॅन्डल्स झाल्या. तर आता राणीचे पप्पा अन्न करेला द्यायचं होतं ना आपल्याला. जसं हरल्यावर करेला खावा लागेल. मी आता खेळलो असतो ना 9 काय 10 12 तो खेल के दिखावा है. कॉम्पिटिशन में आ जाओ. बच्चों के साथ नहीं चैलेंज मत खेलता. करो. चैलेंज मैं बच्चों के साथ नहीं खेलता. हाँ तुम आपको दिखाओ मैं. चलो आओ दिखाता हूँ. चलो चलो चलो. सेट गो गो बोलले आधीच कॅन्डल पेटवला ना पोराने. ये अर्णव दादा यू विन पटापटा कर हाताला चटका लागत आला. मला हसत होतास ना और बोलता है बच्चों के साथ नहीं करता मैं बच्चों के साथ. भाया ये बच्चों का काम नहीं होता. इसमें ट्रिक लगता ट्रिक. इसीलिए मैं ऐसा गया. पप्पांशी टाळा. क्या आला पप्पांशी टाळा. भाई कल पुणे निकलने का अपने को. पनवेल से आगे. चटका लागला नाही. तू उल्टा जातोय. तुम गलत काम कर रहे हो मकसूद भाई. ऐसा नहीं जाते. वो डायलॉग है पापा आपको पता नहीं शायद. आप फिल्म नहीं देखते. पहिला तर काय केलं माहिती काय चुकीचा हात वापरतोय. आता पण 5च झाल्या. म्हणजे 6 पण झाल्या असत्या. अर्णव काय पण बोल. I accept my defeat. तो भाई करेला लेके आया मैं. करेला कौन खाएगा. हमारे हारे हुए खिलाडी खाएंगे. त्यातली बी काढून आणली मी. ओके. हा बघा मी चांगली बायको आहे ना तर मी धुवून बी काढून आणली. चलो. हा इसके साथ कुछ चकना विकना. हा चकना खा लो ऐसे ही.
किसी का ऐसा खाने का है ना. आई ग, हा माणूस कसा खातोय, कसं खाताय भाई? खातायत ते पण भीती मला वाटते, म्हणजे मला एकदम कसं तरी होतंय. करेल्याचा ज्यूस पिते मी सकाळचा, कधीतरी पिऊ शकतो, बट असंच करेला चावून खाणं जिभेची पुरी चव बिघडेल ना. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ.